तृणमूल काँग्रेसबद्दल पाहिलं असेल, 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलनंतर टुपुक टुपुक उड्या मारून पळतायत. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिंबल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर घेऊन सांगतो सर न्यायाधीश, त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड. आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्या देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होत दिसतंय का? मला हा ह्याच्यावर पण आपण विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जिना सांगा, परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा. मला वाटतं त्याच्यात जायचं नाही. मला ते कसे त्यावेळी पण जिंकले, तसा आम्ही प्रचार केला वगैरे, त्याच्यात जायचं नाहीये. मुद्दा हाच आहे. मी तुम्हाला सांगतोय, ह्या राजकीय घडामोडी ज्या आहेत, पक्ष तोडण्याच्या, पक्ष फोडण्याच्या, कोण कुठे उड्या मारतंय, कोण काय होतंय, हे देशात सगळीकडे चालू आहे. बरोबर आहे, 2/3 मेजॉरिटी प्राप्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण ते पुढे गेल्यानंतर काय काय होणार आहे? प्रेस फ्रीडम मध्ये आपण आता कुठे आहोत? डेमोक्रेसीमध्ये कुठे आहोत? आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही होतो आता आहे असं वाटत नाहीये. आणि देशात एका बाजूला जर आपण नुसतं ही राजकीय चर्चा बोलत राहिलो आणि लोकांच्या विषयात चर्चा नाही केली तर लोक आम्हाला निर्लज्ज समजतील. आज वाढतंय ते महागाई वाढत आहे. आज आपण पाहतोय नीटचा पेपर फुटतोय. आज सीबीएसईचा पेपरमध्ये घोळ झालेला तो पाहतोय. महागाई सोबत गॅस डिझेल पेट्रोल काय इथेनॉलचं भूत लोकांसमोर लावलेलं आहे. आता हे करत असताना जर आम्ही नुसतं राजकीय बोलत राहिलो तर लोक बोलतील आम्ही तुम्हाला तरी मतदान करतो. एकच गोष्ट महत्वाची आहे, लोकांमध्ये रोष वाढत चालतो. महागाईचा विषय असेल किंवा पेपर फुटीचा विषय असेल किंवा हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो औषध उपलब्ध नाही आहेत, अनेक गोष्टींमध्ये रोष आक्रोश वाढत चालले. शेतकरी त्रस्त आहेत, महिला हैराण आहेत, सगळं हे काय. पण हे होत असताना विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची पूर्णपणे बाजू जी आहे, निवडणुका असो किंवा नसो, आम्ही ती मांडत राहणार, लढत राहणार आणि लोकांच्या विषयासाठी रस्त्यावर उतरत राहणार. हेच एवढं आम्ही सांगितलेलं आहे. एकच महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय, परवाकडे कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यात देखील आंदोलन झालं, मोठा प्रतिसाद मिळाला. का तर लोकांमध्ये तो रोष आहे, पर्याय शोधतात लोक आणि तो पर्याय उभा करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील राहू. लोकशाही राहिली कुठे? लोकशाही संपलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो ना, आम्हाला जर वेळेत न्याय मिळाला असता तर हे झालं नसतं.